इथे मी एक वाटण बनवून घेते, ज्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलंय. त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली, तसंच जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी छान तडतडले की मग याच्यात 2-3 चमचे शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे. त्यासोबतच इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि 2-3 चमचे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे काजू टाकून घेतले. आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं. हे सगळं छान परतून झालं की मग ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घेतला. कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतला. आता कांदा तेलात छान परतून झाला की मग ह्याच्यात 2-3 चमचे साजूक तूप टाकायचं. ह्यामुळे आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येईल. तूप टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं. आता हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण इथे टाकून घेतलं आणि वाटण सुद्धा 1-2 मिनिटं थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग टाकून घेतला आणि हे मसाले सुद्धा या तेलात परतून घेतले. त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकून घेतला आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी वापरले आहेत वाटाणे, बटाटे, गाजर, तोंडली आणि जे आपले श्रावणी घेवडा असतो तो. त्यासोबतच तुम्ही फ्लावर किंवा अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या ऍड करायच्या असतील त्या ऍड करू शकता. शिमला मिरची सुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि सोबतच इथे 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलाय आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतली. हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलंय. आता हे परतून झालं की इथे मी साधारण 3 ग्लास पाणी टाकून घेते, कारण मी इथे 3 मोठे कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत. पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करायचं आणि हे थोडंसं उकळू द्यायचंय. हे पाणी अगदी पूर्ण उकळायला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकताय पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे. आता याच्यात मी तांदूळ टाकून घेते. तर हा 3 कप तांदूळ आहे, जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि 10 मिनिटं फक्त भिजत ठेवला होता. जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवत असाल तर मग पाणी कमी वापरावं लागेल. आता हे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवरती याची 1 शिट्टी करून घेतली. तर अशा प्रकारे आपला हा मस्त मसाले भात इथे तयार झाला. सगळ्यात आधी आपण वरण बनवून घेऊ. इथे मी मेजरिंग कपने पाऊण कप तुरीची डाळ घेतली आहे. घरातील कुठलीही एखादी मध्यम आकाराची वाटी आपण ही डाळ मोजण्यासाठी वापरू शकतो. तर साधारण 1 वाटी डाळ ही 4-5 लोकांसाठी पुरे होते. डाळ आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यात डाळीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 2 कप पाणी टाकून घेतलं. आता ही डाळ लवकर शिजावी आणि अगदी सॉफ्ट शिजावी यासाठी याच्यात तेल टाकायचं आहे. तर इथे मी 2 छोट्या पळ्या तेल टाकून घेतलं. आता कुकरमध्ये 1 कप पाणी घ्यायचं, त्यात जाळी ठेवायची आणि जसं आपण एरवी वरण भाताचा कुकर लावतो तशीच ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या हाय फ्लेमवरती ही डाळ शिजवून घेतली आहे. डाळ अगदी मऊ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे. इथेच तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता. फोडणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं, त्यात 2 मोठे चमचे तूप टाकून घेतलं. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात. तूप चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरं टाकायचं आहे. त्यासोबतच 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आणि 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. आता हे सगळं ह्या तेलात चांगलं तळून घ्यायचं आहे. जिरं अगदी छान तडतडलं पाहिजे. हे पहा, आता याच्यात पाव चमचा हिंग टाकायचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात. तर मिनिटभर हे सगळं परतून घेतलं. त्यानंतर याच्यात जी डाळ आपण शिजून घेतलेली होती ती टाकायची आहे. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. काही जणांना ह्या ज्या चकुल्या आहेत किंवा वरणफळ आहे ते पातळ आवडतं, तर काही जणांकडे हे थोडंसं घट्ट खाल्लं जातं. आमच्याकडे हे घट्ट असं आवडतं, तर त्यामुळे त्या अंदाजाने मी इथे 2 मोठे ग्लास
किंवा कपाचं माप म्हणाल तर 3 कप पाणी टाकून घेतलं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतायत. एवढंच पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे. आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं. आता हे वरणाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता कणिक मळण्यासाठी इथे मी एका पोळपाटावर 1 चमचा जिरं वाटून घेते. असं वाटलेलं जिरं जर आपण त्या कणकेत टाकलं तर खूप छान चव त्याची लागते. तर हे पहा, असं अर्धवटच मी थोडंसं वाटून घेतलं. आता एक ताट घ्यायचं, त्यात सुरुवातीला जे वाटून घेतलेलं जिरं होतं ते टाकायचं आहे. त्यासोबतच 1.5 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली त्याच कपाने 1.5 कप पीठ घेतलं आहे. चवीपुरता मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची. आता याच्यात 3 ते 4 पळी मी तेल टाकून घेतलं आहे किंवा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 3 चमचे तेल याच्यात टाकायचं. हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे जे जिरं किंवा मीठ आहे आणि तेल हे सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. आता हे एकजीव झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. खूप जास्त घट्ट मळायची नाही किंवा अगदी चपातींसारखी सैलही मळायची नाही. तर पुरीसाठी जी कणिक आपण मळतो तशीच आपल्याला ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकतायत इथे ही कणिक मळून झाली. आता याला थोडंसं तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा 1 मिनिटभर ही मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर त्यातला एक गोळा घेतला. तो अशा पद्धतीने पोळपाटावर छान मळून घेतला. आता पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची. खूप पातळ ही पोळी लाटायची नाही. आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ठेवायची. हे पहा, ही पोळी आता लाटून झालेली आहे. आता याच्या आपण चकोल्या कट करून घेऊ. तर आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकाराच्या ह्या चकोल्या आपण कट करू शकतो. तर मी इथे मध्यम आकाराच्या आणि चौकोनी शेपमध्ये ह्या चकोल्या कट करून घेते. तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकतात किंवा मग माझी आजी जी आपली वाटी असते त्याच्याने ते गोल गोल चकोल्या कट करायची, तर तशासुद्धा तुम्ही कट करू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या चकोल्या इथे कापून घेतल्या आहेत. आता वरण उकळलं की त्यात आपल्याला ह्या चकोल्या टाकायच्या आहेत. पण वरण अगदी खळखळ उकळलेलं पाहिजे. तुम्ही बघू शकताय तिथं आपलं वरण किती छान उकळलं आहे. तर असंच अगदी खळखळ उकळणारं वरण असेल तर त्यात आपल्याला हाय फ्लेमवरतीच ह्या चकोल्या टाकायच्या. गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही, नाहीतर मग ह्या चकोल्या ज्या आहेत त्या खूप मऊ होतात किंवा मग चिकट होतात. तर हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं हे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या अजून 10 ते 15 मिनटं किंवा या शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे. तर हे पहा, 10 ते 12 मिनटं झालेत. चकोल्या अगदी छान शिजल्या आहेत. वरणसुद्धा घट्ट झालेलं आहे. आता हे पुन्हा छान एकजीव करायचं. एकजीव केल्यानंतर तुम्ही अशी एखादी चकोली हाताने चेक करू शकतात. अगदी सहज ते दाबली जात असेल तर समजायचं आपल्या ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत. तर तडक्यासाठी म्हणजेच फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलं. तूप गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे. जिरं आपण आधीच चकोल्यांमध्ये वापरले त्यामुळे इथे जिरं टाकणार नाही, पण तुम्ही आवडत असेल तर अजूनही जिरे इथे वापरू शकतात. त्यासोबत 5-6 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घेतल्या. 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची. थोडंसं हिंग आणि 2-3 लाल मिरच्या याच्यात टाकून घ्यायच्या. या लाल मिरच्यांमुळे जी फोडणी आहे ती अतिशय छान लागते आणि हा तडका आपण ह्या चकोल्यांवर टाकला की अतिशय छान टेस्टी अशा या आपल्या वरण चकोल्या तयार होतात. आपला तडका तयार आहे. वरणफळसुद्धा तयार झालं आहे. आता त्यावरती ही फोडणी टाकायची आणि मस्त गरमागरम हे वरणफळ किंवा वरण चकोल्या सर्व करायच्या. इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलाय. तो आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर तो कट करून खाऊन बघायचा. जर तो कडू नसेल तर मग आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे. आणि जर दुधी भोपळा कडू असेल तर तो मुळीच वापरू नका, कारण कडवट दुधी भोपळा शरीराला हानिकारक असू शकतो. आता इथे मी दुधी भोपळ्याचा किस तयार करून घेतलाय आणि त्याच्यात भाजणीचं पीठ मी चाळून घेते. तर हे भाजणीचं पीठ
गहू, तांदूळ, ज्वारी आणि 2-3 प्रकारच्या डाळी मिक्स करून भाजून दळून आणलंय. तुम्ही याच्याऐवजी फक्त ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठही वापरू शकतात. सोबत थोडंसं बेसन पीठ ॲड करा. आता याच्यात अर्धा चमचा मी धने पावडर टाकून घेतली आहे, अर्धा चमचा ओवा टाकलाय, 2 चमचे आपल्याला याच्यात तीळ टाकून घ्यायचे. त्यानंतर पाव चमचा मी इथे जिरं टाकून घेतलंय, पाव चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलंय. तर तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही थोडीशी आमचूर पावडरही वापरू शकतात. चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलंय आणि आता साधारण 2 टेबलस्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलंय. तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान खरपूस तयार होतील. आणि आता इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकून घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कांदाही टाकू शकतात बारीक चिरून. आता हे सगळं आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर इथे कमी करायचा आहे. तर आधी आपण हे पीठ दुधी भोपळ्यातच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला थोडं सैल असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला थोडंसं सैल असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण थालीपीठं तयार करू. तर थालीपीठांसाठी इथे मी एक स्वच्छ रुमाल ओला करून घेतला आहे आणि तो याप्रमाणे एखाद्या ताटावर किंवा मी इथे पोळपाट वापरलं आहे, पोळपाटाच्या वरती टाकून घेतला आहे. आता ह्या रुमालावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. जसं मी इथे टाकलं आहे त्याप्रमाणे थोडंसं पाणी ह्या रुमालाला पुन्हा लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याच्याच ओल्या हाताने आपल्याला थालीपीठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला ह्या रुमालावरती थापून घ्यायचा आहे. तर हा गोळा थापताना हाताला सारखं पाणी लावायचं आणि मग हा गोळा थापायचा. हे थालीपीठ आपण डायरेक्ट तव्यावरती पण लावू शकतो, पण मग ते थोडंसं जाडसर होतं. रुमालावर थापल्यामुळे थालीपीठ अतिशय छान पातळ तयार होतं. तर तुम्ही ते बघू शकता ह्याप्रमाणे मी पाण्याचा हात लावून हे थालीपीठ छान थापून घेते. अशा पद्धतीने थालीपीठ इथे थापून झालेलं आहे. आता ह्या थालीपीठाला ह्याप्रमाणे आपल्याला बोटाने होल करून घ्यायचे, जेणेकरून हे थालीपीठ सगळ्या बाजूने छान व्यवस्थित खमंग असं भाजलं जाईल. तर आता थालीपीठ भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवला आहे आणि तव्याला तेल लावून घेते. तर तेल लावण्यासाठी मी इथे कांद्याचा काप वापरलेला आहे. हा साधा तवा आहे, त्यामुळे कांद्याच्या कापाने जर ह्या तव्याला तेल लावलं तर मग थालीपीठ तव्याला चिटकणार नाही. तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही तो वापरू शकता. आता हे थालीपीठ तव्यावरती टाकताना ह्याप्रमाणे हलक्या हाताने हा रुमाल उचलायचा आणि रुमाल उचलल्यानंतर उलट्या बाजूने, म्हणजे ज्या बाजूला थालीपीठ आहे ते तव्यावरती यायला पाहिजे अशा बाजूने आपण थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं आणि मग मागच्या बाजूने हा रुमाल काढायला सुरुवात करायची. रुमालाला आपण पाणी लावलेलं असतं, त्यामुळे तो सहज निघतो आणि अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. आता मध्यम गॅसवरती खमंग असं हे थालीपीठ मी भाजून घेणार आहे. तर थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. खूप जास्त हाय फ्लेमवर थालीपीठ भाजलं तर मग ते छान खरपूस तयार होत नाही आणि आतमध्ये ते कच्चंच राहतं. शिवाय हे थालीपीठ भाजताना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरपूर तेल याच्यावर टाकू शकता. तेल याच्यावर जेवढं जास्त टाकलं तेवढं थालीपीठ छान खमंग लागतं. आणि ह्याप्रमाणे मी आता थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ भाजून घेते. तुम्ही ते बघू शकतायत आपलं थालीपीठ अतिशय छान खमंग असं इथे तयार झालेलं आहे. इथे मी एक जुडी पालक घेतलाय. पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलाय आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय. आता याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे. थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतलाय आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. आता मिक्सरमधनं हे वाटून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे ही पालक प्युरी तयार झालेली आहे. आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा प्युरी बनवताना टाकू शकता. आता एका ताटात ही प्युरी काढून घेतल्यानंतर त्यात 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे. त्यासोबतच 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याचा अंदाज इथे घेतलेला आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आहे
अर्धा चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतलंय. आता 1 चमचा याच्यात ओवा टाकून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच 1 चमचा तीळ टाकून घेतलेत. अर्धा चमचा हळद. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकू शकतो. आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे तिखट नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ही जी पालक प्युरी आहे यातच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात अगदी थोडंसं पाणी वापरू शकता. तुम्ही बघू शकताय आता ही जी आपली कणिक आहे ही चांगली मळून झालेली आहे. 1 मिनिटभर याला पुन्हा मळून घेऊ. हे मळताना थोडंसं तेल टाकायचं. तर इथे मी अर्धा चमचा तेल टाकून हे छान मळून घेतलेलं आहे. हे पहा, आता हवं तर तुम्ही हे 10 मिनिटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल. मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते. तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे. तर हे पहा, इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर 1 चमचा तेल टाकून घेतलं. हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची. म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची. आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो. अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो. मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे. तर हे पहा, छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे. त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतात. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. तर सुरुवातीला मी हा असाच भाजून घेते. थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल, तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं. आता हे पहा, तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा आता छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे. कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यात थोडा कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले. आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर त्यात 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इथपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घेतला. कांदा परतून झाला की मग याच्यात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि 1 मोठा बटाटा अशा पद्धतीने चिरून टाकून घेतला. हे सगळं तेलात छान परतून घेतलं. आता हे सगळं परतून झाल्यानंतर यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा आपल्याला हव्या त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा याच्यात टाकायचा आहे गरम मसाला किंवा याऐवजी आपला जो घरचा काळा मसाला असतो तो सुद्धा आपण टाकू शकतो. थोडासा हिंग आणि हे सगळं या तेलामध्ये छान परतून घेतलं. आता हे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की मग याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर इथे मी डाळ तांदूळ मिळून 3.5 कप एवढे घेतलेले आहे. तर त्यासाठी 3.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी उकळू द्यायचं आहे. आता पाणी उकळतंय तोपर्यंत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे 2.5 कप तांदूळ आणि 1 कप डाळ असं हे मी प्रमाण घेतलेलं आहे. तर डाळ मी इथे मुगाची वापरली, त्याऐवजी तुरीची वापरली तर खिचडी खूप छान लागते. पाणी छान खळखळ उकळलेलं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले होते ते आपल्याला या पाण्यात टाकून घ्यायचे. हे डाळ तांदूळ आपण आधी तेलामध्ये परतून मग नंतर वरून गरम पाणी टाकलं तरी सुद्धा चालतं. पण ह्या पद्धतीने आधी पाणी उकळून घेतलं आणि नंतर हे तांदूळ टाकले तर ती खिचडी खूप एक वेगळी चव तिला येते आणि खूप टेस्टी पण लागते. अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर झाकण बंद करून हाय फ्लेमवरती याची 1 शिट्टी करून घेतली. त्यानंतर कुकर गार झाला की मगच ही खिचडी बाहेर काढायची. हे पहा, आता कुकर गार झालाय म्हणजे कुकरमधली जी वाफ आहे ती कमी झाली आहे आणि आता
अशा पद्धतीने आपली ही जी मसाला खिचडी आहे ती इथे तयार झाली आहे.